मला अगरबत्तीचा फक्त रेट माहिती, फक्त गंध आणि याचा नाही माहिती. कशाचा रेट माहिती आहे तुला? मला अगरबत्तीचा हा. त्या बॉक्स मधले हे जायक आणि ही जायक हां. आणि ती जा. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्रीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जरूर पॅकिंग करत होतो मसाल्याचं, आणि आता हे करतोय. आज मार्केट असल्यामुळे, बाजार असल्यामुळे लवकर तिकडे घेऊन चाललोय. खूप धावपळ चालू आहे. 10 वाजत आलेत. हे बघा 10 वाजत आले. खूप घरातलं मस्त काम आहे. आवरलंय. आता अजून आमचा हा शिल्लक आहे चाललाय तिकडं बाजारात, चाललाय मसाला बाजारामध्ये चाललाय बाजारात. बाजारात. आज मार्केट असल्यामुळे तिकडे आपण स्टॉल लावतो. त्याचबरोबर हे 2 पिशव्या ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस एकच पिशवी घेऊन जायचो. सगळा मला एका पिशवीत बसायचा. आता 2 पिशव्या. काही म्हणा, खरी लक्ष्मी बाजारातच आहे. खरंच बायका एवढी वाट बघतात ना बाजारात. म्हणजे ताई तुम्ही ह्या आठवड्यात नाही आल्या, पुढच्या म्हणजे एखादा तरी आठवडा मी गावाला गेली तरी कुठंच घेत नाही, माझी वाट बघत बसतात आणि येऊन सांगणार ताई तुमचीच वाट हे बघतोय. कसं नवीन आहे अजून इकडे, एवढी ओळख नाही कोणाला, हे नाही ते विजिटिंग कार्ड तेवढे घेऊन जातो. आणि आज विजिटिंग कार्ड द्यायच्यात नाही का आपल्याला, हे नवीन असल्यामुळे अजून कोणाला माहित नाहीये. एका पिशवीचा संसार 5-6 पिशवीत झाला. 4-5 झाले नाही का. आता हळूहळू वाढत चालले. लवकरात लवकर आवरून जायचं, स्टॉल लावायचा आणि मला वर्किंगला निघायचं आहे. आज घरी मस्तपैकी खीर पण केली मी सकाळ सकाळ दिव्यासाठी. सगळं हे भरून बघा झाले व्यवस्थित मध्ये. आता निघायचं आहे लवकरात लवकर. आणि काय लाईट नाही त्याच्यामुळे थोडं करते. आणि आज पाऊस पडायची शक्यता वाटते, शक्यता आहे. काय सांगता येत ना, आभाळ वगैरे आलेलं आहे. तर असं आता आम्ही निघतो लवकरात लवकर आणि मार्केटमध्ये जाऊन स्टॉल वगैरे ह्याला लावून जातो आणि मी जातो वर्किंगला आता. तर मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजलेत आणि सकाळी काय मला देवपूजा करता आली नाही, कारण मला वर्किंगला पण जायचं होतं, स्टॉल पण लावायचं होतं. आता स्टॉल वगैरे लावलेलं सकाळी मी वर्किंगवरनं पण जाऊन आलो आहे. आणि आता आलो आहे. आल्यानंतर बघा एकदम फ्रेश म्हणजे सगळं देवपूजा वगैरे केली, दिवाबत्ती वगैरे लावली तिकडं महाराजांना. आणि आमची शंभूची ट्रेनिंग चालू आहे. शंभूला पण घेऊन आलो आहे. हळूहळू त्याला पण का नाही का शिकवायचं सगळं. कसा बसलाय बघा. मला अगरबत्तीचा फक्त रेट माहिती, फक्त गंध आणि याचा नाही माहिती. कशाचा रेट माहिती आहे तुला? मला अगरबत्तीचा त्या बॉक्स मधले हे जायक आणि ही जायक आणि ती जा. आणि परत झालं का सगळं. हळूहळू आता पहिलेला आहे तो, पण हळूहळू त्याला व्यावहारिक ज्ञान जे आहे, व्यावसायिक ज्ञान, ते सगळं द्यायचं आहे. कारण लहानपणी आम्हाला कसं सांगितलं जायचं, म्हणजे इथून आधी सांगायचं की शाळा शिक, मोठा हो आणि नोकरी लाग. पण नोकरीपेक्षा सुद्धा बिझनेस खूप छान आहे. आणि बिझनेसमध्ये मला एक अभ्यास शिकवला. कुठला? ती हे जा आरटीआयचा. आरटीआयचा? ती फॉर्म भरलायचा थोडा उशीर झाला आम्हाला. तर नाही का असं सांगितलं जायचं की नुसतं शाळा शिकायचं आणि नोकरी करायची वगैरे, पण नाही, नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय असेल ना, भले चहाचे टपरे असेल तरी सुद्धा ऐकत नाही. कारण शेवटी नोकरी म्हणलं का काय ना काय आहेच. नोकरी काय वाईट नाही असा प्रकार नाही, पण किती वेळ करायची आणि कुठपर्यंत करायची हे पण कळायला पाहिजे. असं जाऊ द्या, चला केले. आणि सांगायचं आश्चर्य म्हणजे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही जो मसाला करून आणला होता घरून, एक 10 किलो होता, तर तो आज निम्मा संपला आहे. एकाच पहिल्याच दिवशी निम्मा नाही का हे संपून गेला आहे. त्यामुळे खूप छान वाटलं. तुमचा रिस्पॉन्स सगळ्यांचा आहे. व्हिडिओ कोण बघत असतील नसेल, आपले कस्टमर वगैरे बरेच आहेत. बाजारामध्ये आपल्याला खूप छान सपोर्ट आहे. असा सपोर्ट राहू द्या, असाच प्रेम राहू द्या. हळूहळू आपण बरेच काही नवीन आयटम वगैरे आपण आणणार आहे आणि पुढं हळूहळू अजून बरेच आपल्याला मोठं साम्राज्य तयार करायचं आहे नाही का. तुमच्या सगळ्यांची तर साथ आहे, अशीच राहू द्या. त्याचबरोबर आपलं जे साड्यांचं कलेक्शन होतं ते हळू आपण एक रोज साडी आपण याच्यामध्ये टाकतोय, DS कलेक्शनला वगैरे आपण देतोय म्हणजे दुकानाचा लोगो वगैरे बनवला आहे. सगळं आता हळूहळू शंभूला ट्रेन करायचं आहे. त्याचं वय शिकायचं आहे, त्याला शाळा शिकवायची असं नाही की हे नाही, पण व्यावहारिक ज्ञान आणि बाहेरचं जे काय आहे ते देणं पण खूप गरजेचं आहे. शंभूला म्हणजे तुम्ही पण तुमच्या मुलांना व्यावहारिक ज्ञान शिकवणं खूप अत्यंत गरजेचं आहे नाही का. स्वतःच्या पाय उभा करणं. आता परत सुनच काही लोक जे असतात की फक्त टक्का शिकवतात, 1%, 2% बस, त्याच्यावरती सगळं चालेल आणि त्यांचं पूर्ण कुटुंब जे आहे ते व्यवसायामध्ये असतं. तसं आपल्याकडे नसते. आपलं काय तेव्हा एकीकडं तरी एकीकडं नसते. शाळा शिक्षण आहे, महत्त्वाचंच आहे, नाही असं नाही, पण बाहेरचं ज्ञान पण असणं खूप महत्त्वाचं आहे. असं इकडे शंभो ॲम्ब्युलन्स आली म्हणून गेला बाहेर आहे. आता मी 8 वाजेपर्यंत थांबेन, पण आपलं शॉप तिकडलं स्टॉल तिकडला बंद करायचा. त्याचबरोबर मसाल्याचा चांगला रिस्पॉन्स आला आहे. आता हळूहळू आपण डेव्हलप करत जाऊ चांगलं नाही का. असो बघू आहे की नाही. मसाला पण आपण एकदम पारंपरिक आणि चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे, मशिनीमध्ये वगैरे नाही. कांडून वगैरे व्यवस्थित त्याचं हे करून प्रत्येक माप व्यवस्थित प्रमाण घेऊन बनवलेलं आहे.
मसाल्यामध्ये जास्त काय टाकायची गरज नाही, फोडणीला फक्त लसणाची जर दिली तरीसुद्धा खूप छान मसाला तयार म्हणजे भाजी तयार होते, अशा पद्धतीने आहे. तर आहे आता न्यूजपेपर पण लावला आहे बघा आपण. शंभूला अजून एवढं व्यवस्थित वाचता येत नाही, वाचतो अडकडत थोडं थोडं. आता अशी पहिलीला आहे, आता दुसरीला जाईल. हळूहळू त्याला बाहेरचं न्यूजपेपरचं ज्ञान वगैरे रोज नाही का ते आपण सगळं सांगणार आहे. असो चालेल. आता बघूया आपण संध्याकाळी काय नियोजन होतं आहे संध्याकाळचं वगैरे, कसं काय होतं आहे काय नाही, नाही का. नेहमीप्रमाणे वाजले संध्याकाळी 11 वाजून गेले आहे ना गं. स्टॉल वगैरे घेऊन आलो आम्ही नाही का. नंतर मग जेवण वगैरे केलं. ते रोजचंच ठरलं आहे आता आमचं नाही का. 10 तर आरामशीर वाजतात. नंतर आता बघा जेवण वगैरे करायला 11 11:30, झोपायला 12-1. कारण आज वरती आलो आहे खासमध्ये आम्ही टेरेसवरती. कारण काय होतं खाली गेलं का एवढं गरम उष्णता वाढते की बस. हे बघा वरी आमचं टेरेस आहे, टेरेस म्हणजे रेंटने राहतो आम्ही, आमचं नाही. मग काय होतं की गरम एवढी वाफ येते ना खाली की बस झोपच म्हणजे होतच नाही कसलीच. पहाटे 3-4 वाजेपर्यंत काहीच हे होत नाही, नाही का. डुलक्या म्हणजे लाईट पण जाते, कधी कधी लाईट जाते लोड शेडिंगमुळं, बरंच काय त्याच्यामुळं हेच नाही होतं, झोपच नाही होत. किती दिवस झाले उन्हाळा जसा चालू झाला तसा त्रास आहे भयंकर. आणि मम्मीला रात्री लाईट गेली तिथं मम्मीला स्वप्न पडलं, मम्मी उठून रडायला लागली. होय, कोण म्हणलं? रडायला नाही लागली, मोबाईल शोधत होते वाटतं. दिव्या आज जरा बरी दिसती, आज जरा खाल्ले पिल्ले जरा आहे बघा. आणि बरी झाली ना तर लय खोडे काढते, खोडे नाही काढले तर रडते माझ्या खांद्यावर. बरं नाही म्हणून आता त्यालाच ओरडते म्हणून खोड्या काढते. होय, छोट्या गोष्टीत लगेच रडती. बघा तिला चुकून डोक्यात हात लागला आणि तिला माझ्या खांद्यावर ना ती हवा भरायचा ना पंप मारला. गाडी ही झाली का, स्लिप झाली का, तेव्हा ती ही उचलताना इथं हे झाले, लचक भरली. काय वज उचलत तो? ते हे काय म्हणतात त्याला, टेबल लाकडी. मग अशी आम्ही गाडी घेऊन आलतो म्हणजे साहित्य बाकीचं वगैरे जे काय होतं ते, आणि एकदम हे होतं, हेवी होतं ते. पुढं माझ्या टाकीवरती वजन होतं, मागं टेबल वगैरे 2-3 होतं. आणि ते अचानक गाडी तिथं थांबवताना स्लिप झाली, त्यामुळे पडली गाडी. वर खाली तिथं होती, पाय पोचला नाही माझा, म्हणजे स्लिप झाली. आणि त्याच्यामुळे ते गाडी उचलताना काहीतरी झालं म्हणते, असं आहे. जेवण वगैरे केले आणि आता झोपायची वेळ आहे, पण झोप काही लागत नाही लवकर लागत नाही. म्हणजे ते उकाडा जेवढा आहे ना की बस. आता असं का नाही गावाकडे वगैरे असलं का शांत झोप लागते नाही का. गावाकडे असलं तर झोपच होत नाही. आता म्हणजे लहानपणी व्हायचे ज्यावेळेस असायचं त्यावेळेस नाही का. आता हे वाटते एखादी मच्छरदाणी आणावं आणि वर जरा झोपावं रोज. अगरबत्ती लावली, अगरबत्ती लावली, कशी लावली काय माहिती. मम्मीला तिथं नीट दोऱ्यानं बांधून लावली होती, तिथनं तोडली. हवा नसली तर इकडे आली असती, इथनं बघा तिकडे चालली वारा. बघू कशी लावली. हा बघा हो का, ती हवा कशी ढिल्ली झाली. ते दोऱ्यानं बांधली होती, पक्की बांधली होती, खालीच पडत नव्हती. काय नाही ती ह्याला लागल रे, चपलीला पडली का ही होईल. राहू दे नाही पड. हा, आणि आज खरं सांगायचं म्हणजे ना, जो आपण काल मसाला वगैरे पॅकिंग केला होता तो सगळा संपत आला, निम्याच्या वर संपलाय नाही का. 10 किलो होता, जवळजवळ 5 किलो संपलाय. खूप छान वाटलं नाही का. पहिल्याच दिवशी चांगला रिस्पॉन्स मिळाला. आता दुसरी ऑर्डर आपण घ्यायची. आता घरची काय माहिती, आता जर डिमांड जर जास्त वाढलं तर वैतागून जातील. आपण काय तर करू त्याच्यावरती, काय तर नाही का नवीन काहीतरी शोध करू. मे बी बायका वगैरे लावू, काहीतरी गावामध्ये काहीतरी सगळ्यांना कामाला लावू आणि आपला बिझनेस खूप वाढवायचा नाही का. असो, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे. काम करण्यापेक्षा एका काहीतरी आपण रोजगार निर्माण करून देऊ नक्कीच. आपण इतके दिवस दुसऱ्याच्यात काम केलं, आपण दुसऱ्यांना काहीतरी रोजगार देऊया, काहीतरी नाही का. आपल्यामुळे कोणाला तरी हे होईल, त्यांनाही चांगला फायदा होईल, आपल्यालाही होईल. अशा पद्धतीने आपण काहीतरी चांगलं काहीतरी करू अशी इच्छा आहे. हळूहळू बघूयात, काय नाही जे काय असेल ते असेल, पण काहीतरी थोडा तर प्रयत्न करू आपण. त्यातली त्यात समजा 4 तास लागतात ना, 4 तासाला तुम्हाला एवढं पैसे एका जागी बसून नीट केलं, कापून दिलं, बस झालं. मम्मी आता तू काय म्हणली थारच मला? कसली थार? त्याला थार घ्यायची 10 लाखाची. आता मोठा झाला, आता सायकल घेऊ डायरेक्ट. थार काय तसली बसून चालवायची. आता निकाल जर चांगला मार्क पडली, 10 लाखाची नाही 10,000ला भेटते. चांगले जर मार्क पडली तर आता मग सायकल घ्यायची. ओ सगळे मला एकच सांगतात, तू ह्या पोरीला पहिले शाळेत घाल. आता तिला टाकायचं की मी काय म्हणते विचारा की तिला. एक दिवस जाणार, एक दिवस सुट्टी, एक दिवस जाणार, एक दिवस सुट्टी. आई आमच्या वर्गाला मुलगा एकच असंच करतो, एक दिवस शाळेत देतात.
हाय का ते सरांना तशीच म्हणते तिकडं रट्ट लावल्यावर शाळा, कळलं एक का दिवस सुट्टी आ? मी तसंच करणार नाही तर जाणारच नाही. हाय चला ओके असो. चला मित्रांनो गुड नाईट. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नाही का. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची तुमची घरच्यांची आणि सगळ्यांची. उद्या ना मला सुट्ट्या लागणार 2 महिने. सुट्ट्या तर किती दिवस झाले शाळेत गेलाय का आ? अरे पेपर झालं मस्त सुट्टी. पेपर झाल्यापासून गेलाच नाही. घरी प्रॉब्लेम झाल्यामुळे तिकडे घेऊन गेलतो. मग तिथून आला परत काय 1-2 दिवस शाळा होती नंतर ना सुट्टीच लागली त्यामुळे काय हे नाही. असो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. गुड नाईट. बाय. बाय.